Students, next part 1.3, the cop and the anthem. The cop and the anthem. On the page number 27, we see activity, icebreakers activity. Suppose you have gone to a place, suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the way in which you would protect yourself in the cold climate. Once again, I read the same sentence for your purpose. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. Ways to protect from cold climates. Ways to protect from cold climate. आता आपण आईस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी पाहूया बघा. पाहण्या अगोदर आपण याच्यामध्ये पिक्चर बघू शकतो. ओ हेनरी फॉर एक्झाम्पल, म्हणजे कधीही केव्हाही कुठलाही जो रायटर असेल, नॉव्हेलिस्ट असेल किंवा पोएट असेल किंवा एखादा रायटर असेल, तो व्यक्ती जे रिटर्न स्किल आहे किंवा जे त्याचं लिटरेचर असेल, साहित्याचे असेल, ते लिहिताना तो स्वतःचे एक्सपिरियन्स आहे, तो त्याच्यामध्ये स्वतःचे एक्सपिरियन्स, हिज ऑन एक्सपिरियन्स मांडत असतो, ठेवत असतो. आणि तो एक्सप्रेस करताना तो स्वतःच्या जीवनातल्या काही घटना हुबेहूब सांगत असतो. हे एक्झाम्पल आपल्याला प्रत्येक लेक्चर मधून आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक प्रोज किंवा पोएट्री असेल तर प्रत्येक प्रोज असेल, पोएट्री असेल, त्यामध्ये जीवनातलं काही ना काही सत्य आपल्याला सांगितलं जातं. सो आईस ब्रेकर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा बघा, वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट, आपण सुद्धा याचा वापर सुद्धा करू शकतो. कारण का, सपोज यू हॅव गॉन टू अ प्लेस वेअर द विंटर सीझन इज व्हेरी सेव्हर अँड डिस्कस फॉर एक्झाम्पल. सो वेज यू नो वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. आपल्याला माहित असावं की कोल्ड क्लायमेटमध्ये आपण स्वतःचं संरक्षण कसं करावं. फर्स्ट, विअर वॉर्म क्लोथ्स इन लेअर. विअर म्हणजे विंटर असेल, हिवाळा असेल, तर आपण काय केलं पाहिजे बघा, विअर वॉर्म क्लोथ्स इन लेअर. आपण काय केले पाहिजे, उबदार कपडे जे आहेत ते घातले पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्वेटर. कीप मुव्हिंग अराउंड. कीप मुव्हिंग अराउंड. विअर ग्लोव्ज, थिक सॉक्स, मफल्स, बूट्स एक्सेट्रा. शूज. आता ग्लोव्ज जे का घातले पाहिजे, सॉक्स का घातले पाहिजेत, पायांना सुद्धा थंडी लागू नये, कानाला आपल्या मफलर जे असतात त्याच्यामुळे थंडी लागू नये, कारण की त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. सो विअर ग्लोव्ज, थिक सॉक्स, मफलर्स, बूट्स. फक्त डिफरन्स काय आहे, हा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला इंग्लिशमध्ये विचारलेला आहे, त्याचा आपल्याला अर्थ जास्तीत जास्त वेळा कळत नाही. पण प्रत्येक गोष्ट कळण्यापेक्षा आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, ते रीडिंग करावं लागेल. त्यानंतरच आपल्याला त्याचं प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होऊ शकतं. ड्रिंक लॉट्स ऑफ फ्लुइड्स, टेकिंग शेल्टर इन वॉर्म प्लेस. ड्रिंक लॉट्स ऑफ फ्लुइड्स, टेकिंग शेल्टर इन वॉर्म प्लेस, सिटिंग नियर द फायर प्लेस. आता शेल्टर म्हणजे आपण निवारा जो आहे, जो उबदारची जागा आहे तिथेच घेतलं पाहिजे, बरोबर की नाही. थंडीच्या ठिकाणी जास्त थंडीकडे जाऊन किंवा गारट्यात बाहेर चालणं ते योग्य आहे का, नाही. आणि सिटिंग नियर द फायर प्लेस और बघा, आगीच्या जागी जास्तीत जास्त बसल्यानंतर किंवा फॉर एक्झाम्पल फायर असेल किंवा पेटवतात बघा रात्रीच्या वेळेस, हिवाळ्यात भरपूर अशी लोक आणि एकत्रित जमतात. का एकत्रित जमतात, त्यांचा एकच इंटेन्शन असतं की आपल्याला थंडी लागू नये. आणि ती न लावण्यासाठी सिटिंग नियर द फायर प्लेस मध्ये वेगवेगळ्या टायराच्या ट्यूबा ज्या आहेत ते जाळल्या जातात. फॉर एक्झाम्पल, म्हणजे हे रियालिटीमध्ये आहे. आणि रियालिटीमध्येच वागताना आपण वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट्स आपल्याला माहीत असावं. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम cold climate. First, wear warm clothes in layer. Second, keep moving around. Third, wear gloves, thick socks, mufflers, boots, etc. Drinks lots of fluids.
taking shelter in warm place, sitting near the fireplace. Second, when you see तर बघा याच्यामध्ये आपण when you see a cop approaching you feel either relieved or scared. Discuss with your partner the situation when you feel relieved or scared. Relieved means what? A. You are walking alone in dark street. You are walking alone in a dark street. B बद्दल आपण काही बघा relieved. For example, you are walking alone in a dark street. तुम्ही एकटेच चालत आहात dark street मध्ये. There is a flight taking place near you. There is a flight taking place near you. And C. A group of rough looking people are coming towards you on a lonely road. सो देअर इज एज रिलीव्ड म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय पाहिजे सुटका पाहिजे. ज्यावेळेस आपण एकटे रस्त्यावरून चालत आहे तो पण डार्क आहे तर त्यापासून आपल्याला रिलीव्ड पाहिजे. देअर इज अ फ्लाइट टेकिंग प्लेस नियर टू यू तिथून आपल्याला रिलीव्ह पाहिजे. अँड अ ग्रुप ऑफ पीपल रफ लुकिंग पीपल आर कमिंग टुवर्ड्स यू ऑन अ लोनली रोड. स्केअर्ड नेक्स्ट स्केअर्ड you are riding a bike without a valid driving license. Scared. You are riding a bike without a valid driving license. B. You have broken a traffic signal. You have broken a traffic signal. And C. You have been involved in a flight. You have been involved in a flight. So next, discuss some of the motivating things that can change a person's life and one is given. Discuss some of the motivating things. Discuss some of the motivating things that can change a person's life and one is given. A. Listening to an inspiring speech. Listening to an inspiring speech. A. Listening to an inspiring speech. म्हणजे बघा इन्स्पायरेशन मीन्स व्हॉट प्रेरणा स्फूर्ती. आपल्याला इन्स्पायरेशन केव्हा भेटतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा एखादं मार्गदर्शन मिळालं एखादं स्पीच मिळालं एखादं वक्तृत्व स्फूर्ती देणारं प्रेरणा देणारं एखादं लेक्चर बघितलं किंवा व्हिडिओज पाहिले तर आपल्याला एक प्रेरणा मिळते. आपली जी आहे प्रेरणा ती उत्पन्न होते निर्माण होते. लिसनिंग टू अँड इन्स्पायरिंग स्पीच ते स्फूर्ती मिळणारे प्रेरणा मिळणारे एखादं स्पीच आपण ऐकल्यानंतर. नेक्स्ट reading motivating books and biographies of great people. Reading motivating books, motivated जे बुक्स आहेत दिशा देणारे आपल्याला जीवनाला वळण देणारे जे मोटिवेटेड बुक्स आहेत बायोग्राफीज आहेत वेगवेगळ्या लोकांच्या. फॉर एक्झाम्पल डॉक्टर APJ अब्दुल कलामचं जे असेल किंवा महात्मा गांधींचे जे असेल तर त्यापासून आपण मोटिवेट होत असतो. रिडिंग इपिक्स अँड रिलिजियस बुक्स. रिडिंग इपिक्स अँड रिलिजियस बुक. एपिक्स असतील महाकाव्य असतील किंवा जे रिलिजियस बुक आहेत पुस्तकं आहेत धार्मिक ग्रंथ असतील तर त्यापासून सुद्धा आपण मोटिवेटेड होतो. नेक्स्ट ॲज ऑब्झर्विंग सक्सेसफुल अँड हॅपी पीपल विथ वॉचिंग बायोग्राफीज ऑफ देअर लिव्हज. म्हणजे नेहमी जो निरीक्षण करणारा असतो जो सक्सेस व्यक्ती आहे किंवा सक्सेसफुल व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करत असतो तर आपल्याला जीवनाचं जे सत्य आहे जे मोटिवेशन आहे ते आपल्याला मिळतं. म्हणजे ध्येय कुणाला मिळतं जो ध्येय बाळगतो. बघा जो ध्येय बाळगतो की मला ह्या जीवनामध्ये मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे तोच जीवनामध्ये मोटिवेटेड होतो. म्हणजे ज्याच्या जीवनात रसच नाही तो नेहमी निरागसच आहे. तो कधीही लिसनिंग इन्स्पायरेशनल स्पीच ऐकत नाही
कधीही बायोग्राफीज वाचत नाही, कधीही मोटिवेटेड पुस्तकं वाचत नाही, बायोग्राफीज अनेक लोकांची असतील किंवा ऑब्झर्वेशन करत नाही, एपिक्स रिलिजियस बुक्स वाचत नाही, त्याला थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल का किंवा तो जगामध्ये सुखी होईल का? सुखी असेल, पण ज्ञानाने माणूस जितका सुखी होतो, शहाणा होतो, तितका तो अज्ञानाने होईल का? नाही. म्हणजे ज्ञान मिळाल्याने आपल्या ज्ञानात जास्तीत जास्त भर पडत असते. वाचनाने असेल, ऐकण्यामुळे असेल, पण ते आपण नेहमी काय केले पाहिजे? सातत्यानं त्याचं समर्पण केलं पाहिजे. आपण त्याला स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. आपलं स्वतःचं समर्पण तिथं दिलं पाहिजे वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी, समजून घेण्यासाठी. ओ हेनरी, here we see the picture of Henry. Looking his picture, we realizes his nature. बघा, आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जो असतो तो आपण चेहऱ्यावरून सांगू शकतो का? नाही. आता बघा याच्यामध्ये ओ हेनरी 1862 1910 1862 ते 1910 विल्यम सिडनी पॉर्टर अँड अमेरिकन रायटर इज बेटर नोन बाय पेन नेम ओ हेनरी. विल्यम सिडने जो आहे, पोर्टर जो आहे, तो अमेरिकन रायटर आहे आणि त्याला ओळखण्यात येतो त्याचं पेन नेम, त्याचं टोपण नाव जे आहे त्याचं नाव काय आहे? ओ हेनरी. विल्यम सिडने पोर्टर. ही वॉज होरेशियस रीडर. ही वॉज अ होरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. होरेशियस रीडर म्हणजे नेहमी वाचणारा, नेहमी वाचनामध्ये मग्न असणारा, रम्य असणारा. ही वॉज होरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. खरोखरच म्हणजे ज्या मुलांना लहानपणापासून, त्याच्या चाइल्डहुड पासून त्या व्यक्तीला वाचनाची आवड आहे, तो नेहमी वाचत असतो. त्याला आतापर्यंत कितपत ज्ञान मिळालेलं असेल, खूप सारं ज्ञान जे आहे ते त्याच्या पदरी पडलेलं असेल. ही वॉज होरेशियस रीडर सिन्स चाइल्डहुड. बघा, ज्यावेळेस तुम्हाला मी इंग्लिश टू इंग्लिश लेक्चर देते त्यावेळेस बघा किती जणांना कळतं, आणि ज्यावेळेस मी इंग्लिश इन मराठी म्हणजे इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठी म्हणल्यानंतर आपल्याला सोपं जातं, इंग्लिशमध्ये अवघड जात नाही. बट इन रियालिटी व्हेन यू लिसन ऑफनली maximum words in English, then you realizes that with your opportunity, your improvement in English. So, are you getting my point here? Yes. So, you start listening radio on the radio, or you get a newspaper, or you get from your textbook. You read and listen maximum words of English on the channel, on the TV program, mobiles also. Many sources was available for this improvement. He started humorously weekly the Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, occasional as cartoonist. Occasional as cartoonist. The story, the Cope and the Anthem, is one of Henry's well-known story. The Cope and Anthem जी आहे ही एक सगळ्यात चांगली ओ हेनरीची वेल नोन म्हणजे सगळ्यांना माहीत असणारी, प्रसिद्ध असणारी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथेम. टू डिस्क्राईब हिज स्टाईल and to describe his style of writing, people have often used the term smile with tears. बघा, काय सांगितलेलं आहे त्यानं, जीवनाचं सत्य सांगितलेलं आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन युज्ड द टर्म. लोक जे असतात ते नेहमी ही टर्म वापरतात. स्माइल विथ टीयर्स, डोळ्यामधील आनंदाचे अश्रू, which implies his twisted ways of thoughts and ending in almost every story. In this story, the main character, every story there are main character, there is the one of the main character. In this story, the main character Sophie is as a vagabond and a person with criminal background, he makes
different plans. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. To protect himself from the severe winter, the story ends in an unexpected way. The story ends in an unexpected way. म्हणजे ह्या स्टोरीचा जो एंड आहे, जो शेवट आहे, तो कसा आहे? अनएक्सपेक्टेड, अनपेक्षित आहे. ओ हेनरी has depicted Sophie as futile attempts to get and arrested in a very humorous way. O. Henry has depicted Sophie's as futile attempts to get arrested in a very humorous way. The cop and the anthem is about the cop and the anthem is about freedom and confinement. Initially Sophie feels that there is a freedom from miseries and worries in confinement prison. The notes of anthem transform him from within and he resolves to work hard. Sophie faces the irony of fate as the moment he realizes that the real freedom lies in a virtuous life, he is taken into as confinement. He is taken into as confinement. So the cop and the anthem is write down as freedom confinement. So here is explanation given as the main character about Sophie, and she is as a Oga band and person with criminal background. Sophie is a Oga band born and person with a criminal background. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते काय आहे? ॲज अ क्रिमिनल आहे आणि त्याचं रेखाटलेलं बघा अशा प्रकारे चित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे. आणि नेहमी ज्या व्यक्तीचं गुणगान जे असतं ते नेहमी चांगलंच असावं असं आहे का? नाही. त्यामध्ये सुद्धा बघा अजून एकदा मी तुम्हाला हे समजण्यासाठी सांगते. द स्टोरी द कॉप अँड द अँथेम इज वन ऑफ हेनरीज वेल नोन स्टोरीज. ही जी स्टोरी आहे ही वेल नोन स्टोरी आहे, गाजलेली स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, to describe his style of writing, people have often used the term smile with tears, which implies as his twisted ways of thoughts and ending in almost every story. In this story, the main character Sophie is a vagabond and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison. He has no shelter to protect himself from the savior's winter. The story ends in an unexpected way. Unexpected. Students, when you listen some type of this difficult words, you should write down your notebook. ज्यावेळेस तुम्ही असे डिफिकल्ट वर्ड्स ऐकता, त्याचे मिनिंग जगता, त्यावेळेस तुम्ही ते काय केलं पाहिजे? तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हायलाइटेड केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस ते लक्षात येतील. बघा, जे वर्ड्स, ज्ञान म्हणजे काय आहे, नॉलेज म्हणजे काय आहे, शब्दांची जी संपत्ती असते, जसं पैशाची संपत्ती, पैसा खूप असला की माणूस श्रीमंत, तसा ज्ञानाने माणूस समृद्धीने जास्तीत जास्त ज्ञान कोणाकडे आहे? ज्याच्याकडे वर्ड्स जास्त आहेत, वोकॅब्लरी असेल, वोकॅब्लरीवरती फोकस करा. जेवढे जास्तीत जास्त शब्द माहीत होतील ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. ॲडव्हान्टेजेस नक्कीच त्याचे ॲडव्हान्टेजेस असतात, डिसॲडव्हान्टेजेस नसतात. सो हिमसेल्फ फ्रॉम सेवर्स वेंटर prison as he has no shelter to protect himself from the severe winter.
The story ends in an unexpected way. O. Henry has depicted Sophie's as futile attempts to get arrested in very humorous way. The cop and anthem is about as freedom and confinement. Freedom and confinement. Initially, Sophie feels that there is freedom. There is freedom. The notes of anthem transform him from within and he resolves to work hard. Sophie faces the irony of fate. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in virtuous life. The real freedom lies in virtuous life. He is taken into as confinement. Once again, we see in teaching aptitude, there is one resolution. For example, बघा शिक्षण म्हणजे काय आहे? शिक्षण म्हणजे जे नॉलेज आपल्याला भेटतं, when you get knowledge from someone, for an example some subject teachers, then get you want to realize this, you want to live as a freedom. तुम्हाला जगण्याचं एक स्वातंत्र्य म्हणजे जगण्यासाठी आणि प्रत्येक विचार करण्यासाठी आपल्याला एक स्वातंत्र्य आहे, बरोबर. आणि आपल्या मनामध्ये एखादा आपल्याला सांगितलं की बाबा रे इंटरव्ह्यूला आपल्याला बोलवलं जातं, त्यावेळेस आपण काही शब्द बोलत असतो, तर बोलताना प्रत्येक शब्द जो आहे म्हणजे प्रत्येक शब्द जो आहे आपण किती वेळ बोलतो ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते बोलताना आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असलं पाहिजे. आणि ही कॉन्फिडन्स कधी येतं? लिसनिंग अँड इन्स्पायरेशनल स्पीच. सगळ्यात अगोदर आपण अशा लिसनिंग स्पीच ऐकले पाहिजेत आणि त्यानंतर आपली जी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्शन आहे, ती आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या मनापासून केल्या पाहिजेत. द कॉप अँड द अँथेम ह्या स्टोरीमध्ये सोफीबद्दल सांगितलेलं आहे कशा प्रकारचं अरेस्ट होतं म्हणून, आणि त्याचं एक ॲज अ ह्युमरस वेन्स म्हणून सांगितलेलं आहे बघा. सो वी विल सी in the next lecture Sophie's character. Thank you very much. I hope you have understood very well. Thank you very much. Goodbye. Take care. You note down in your notebook. There is today's homework and you write down in your notebook and you send me on my number, WhatsApp number. Thank you very much.